नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर 18 जुलै भागामध्ये बेडरूममध्ये आप्पी रडत असते आणि तिला आर्याचं सगळं बोलणं आठवतं आणि त्यासोबत अर्जुनने दिलेला नकार. आता तिला जास्तच रडायला येतं. ती म्हणती, नियती तू माझ्याशी हा काय खेळ खेळतेस? पण नाही, मी अजून पण हार नाही मानणार. तेवढं तामोल येतो आणि म्हणतो, मा तू रडू नकोस ना. तू रडली ना मला पण रडायला येतं आणि मला कळलं यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे, सगळी बाबांची चूक आहे. पण आता आपण हारायचं नाही, आपण लढायचं. आपी म्हणते, अमोल आपण कमी प्रयत्न केले का? तो म्हणतो, मा तू काळजी नको करू, मी बाबांना समजावतो. पण तू रडू नको ना. तू रडली ना मला खूप वाईट वाटतं. आता आपी अमोलला जवळ घेते. बापू म्हणतात, काय काय करावं म्हणजे घरामध्ये शांतता नांदेल. तेवढ्यात मागून दिप्या आणि स्वप्नील येतात. दिप्या म्हणतो, बापू शांतता घरात नांदायला तशी घरात माणसं पाहिजे ना. स्वप्नील सर, अरे आणि रुपालीताईने आज चांगलं नाही केलं बरं का. बापू म्हणतात, काय चुकलं तिचं सांग ना. स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या मनातलं सांगणं ही चूक आहे का? आणि सगळेजण सोयीस्कर विसरून जातात की आप्पी आणि अर्जुन अजून नवरा बायको आहेत. स्वप्नील म्हणतो, त्यांनी वेगळं व्हायचं नाही व्हायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण विनय काकांनी भेटीचं लपून चूक केली ह्या ठिकाणी. दीपे म्हणतं, सर त्यांची काय चूक आहे? रुपालीताईंना कळालं असतं तर त्यांनी ही डेट होऊ दिली असती का? हे बघा, आजपर्यंत दिदीने सगळ्यांचं ऐकलं तिची चूक नसताना, पण आता दिदीला बोललेलं मी ऐकून घेणार नाही. बापू म्हणतात, दिप्या दिदीची चूक कशी नाही? तिचीच चूक आहे. स्वतःच्या कर्तव्यासाठी आजगाव सोडलं. त्या तान्या लेकराला पदराशी बांधून परगावी जाऊन राहिली. त्याचं संगोपन केलं, तिथंच चुकलं. नवऱ्याच्या शब्दाखातर तिने घरापासून लांब राहिली. आमच्या कुणाचाच आधार घेतला नाही, एकटी राहिली, ते पण परराज्यात, तिथंच चुकलं. आणि आता त्या चिमुकल्या मुलासाठी तिने नवऱ्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं, तेच चुकलं. स्वप्नील म्हणतो, बापू मला कळतंय तुमचं बोलणं. दिप्या म्हणतो, तिचं आयुष्य मार्गी लागावं एवढंच आम्हाला वाटतं, पण काही लोकांच्या ते पण मनात नाही आहे. आजपर्यंत दिदी सगळ्यांशी चांगलं वागत आली ना, त्याचाच फायदा घेतलाय सगळ्यांनी. एक संधी सोडली नाही तिला त्रास द्यायची. पण आता बास, दिदीला कोणी त्रास दिलेला मी नाही खपून घेणार. स्वप्नील सर मला माफ करा, पण आता रुपालीताई काही दिदीला बोलल्या ना, माझं त्यांना सडेतोड उत्तर असेल. दिदीची आज काय चुकी होती? स्वप्नील म्हणतो, बरोबर आहे, आज अपर्णाची काहीच चूक नव्हती. दीपे म्हणतो, नाही, ही माणसं अशी नाही ऐकणार, त्यांना उत्तर द्यावंच लागेल. आता मी शांत बसणार नाही. तो निघून जातो. दोघं पण आवाज देतात, दिप्या अरे ऐक तरी. बापू म्हणतात, स्वप्नील सर त्याचं मनावर नका घेऊ हा. स्वप्नील म्हणतो, त्याचं काय चुकतंय? रुपाली अशी वागत राहिली ना, कुठल्याही सहनशील व्यक्तीचा तोल जाणारच. म्हणून रुपालीताई तुम्ही किती भारी आहे ना. आज वंसांच्या डोळ्यात पाणी. तुम्हाला काय सांगू, मला आज लई भारी वाटलंय. हसून म्हणते, आणि ते आर्याने काय ऐकवलं त्यांना? बापरे. रुपाली म्हणते, हे तर काहीच नाही. अपर्णा जेवढा भाऊजींच्या जवळ जायचा प्रयत्न करेल ना, तेवढाच तिला त्रास होणार. त्याची पुरेपूर सोय करून ठेवली मी. मोना म्हणते, मला नाही वाटत आता वंस पुन्हा प्रयत्न करतील. रुपाली म्हणते, मोना वेडीस का तू? अगं ती अपर्णा आहे, एवढ्यात हार नाही मारणार. मोना म्हणते, आता काय करायचं मग? ताई आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल का? ती असून म्हणते, मोना आता आपल्याला काहीच करायचं नाही. आता घरातले अपर्णा आणि भाऊजींना एकत्र आणायचा प्रयत्न करतील याची आपण वाट बघायची, आणि ते सापडले की आपण दाखवून द्यायचं दोघं एकत्र येण्यासाठी कसे योग्य नाही. आणि आपण काही केलं तर सगळ्यांच्या नजरेत नाही येणार का? घरच्यांचे प्रयत्न आणि अपर्णाचा एकत्र येण्याचा प्रयत्न दोन्ही हाणून पाडणारे मी. मोना म्हणते, वा ताई तुम्ही किती हुशार आहात. रुपाली म्हणते, मोना हे तर काहीच नाही, फक्त वेळ येऊ दे. नाही ते अपर्णाला तिच्याच घरात रडवलं ना तर नावाची रुपाली नाही. अर्जुन बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात कदम येतात आणि म्हणतात, अर्जा अरे किती वेळ असा बसणार? अर्जुन म्हणतो, कदम मला सांगता का तुम्ही हे सगळं का केलं? ते म्हणतात, अर्जा तुला किती वेळा समजवलं, पण तू काही निर्णय घ्यायला तयारच नाही. अरे अर्जा, आप्पी लय गुणी मुलगी आहे. तिने मागचं सगळं विसरून पोटच्या पोरासाठी
पुढे जायचा निर्णय घेतला. पण आता जे काय ठरवायचं ना ते तुलाच ठरवायचं आहे. पण आर्या, तू तर आप्पीशी नीट वागण्याचं झाला आहे. तो कदम, मला वेळ लागणारच ना. कदम म्हणतात का? तो माझा साखरपुडा झाला. एकीकडे आप्पी, एकीकडे आर्या. आणि लग्न तुम्हीच ठरवलं ना. कदम म्हणतात, मी सांगतो, हे नातं आणि साखरपुडा दोन्ही तोड. अरे मला तिचा राग आला होता. तिने घटस्फोटाचे कागद तुला पाठवले. पण अरे आता आपल्याला कळतंय ना त्यामध्ये तिचा काहीच हात नाही. आता तू ठरव, तुला आप्पीसोबत राहायचं की नाही. अर्जुन म्हणतो, कदम, मला काहीच कळत नाही. मला अमोलमुळे आप्पीसोबत राहावं लागतंय. पण आप्पीवर माझं प्रेम आहे की नाही हेच मला कळत नाही आहे. स्वप्नील रुपालीला म्हणतो, अर्जुनला वेळ द्यावा लागेल. रुपाली म्हणते, कसला वेळ? तो हाच, अपर्णासोबत राहायचं की नाही. रुपाली म्हणते, आता त्यांच्याकडं काहीच पर्याय नाही. आर्यासोबत त्यांचा साखरपुडा झाला आहे. आणि अहो ती बाई घराची राख रांगोळी करेल. तो रुपाली, अपर्णा एवढी वाईट असती ना, तुलाच काय, तिने कुणालाच घरात येऊ दिलं नसतं. रुपाली हसून म्हणते, अहो तिला गरज आहे आपली. आणि तिला माहिती आहे ना मी कुठेच चुकली नाही. आणि अमोल आपल्यात रमतो ना म्हणून तिने राहू दिलं. स्वप्नील म्हणतो, तुला काही चांगलं दिसतच नाही का? ती असेल तर दिसेल ना. तो रुपाली, तू वाद घालणं बंद करा, नाहीतर अमोल तुला मोठी आई काय पण लांबची काकी पण म्हणणार नाही. आता मात्र रुपालीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. ती घाबरून म्हणते, काय? तो रुपाली, लहान वयामध्ये मनात खूप खोलवर गोष्टी रुजतात. ती निघून जाते. स्वप्नील म्हणतो, काय झालं असेल विनय काकाला? तो विनय काकाशी बोलायला जातो, पण ते मात्र आप्पीच्या बाजूने बोलतात. स्वप्नील म्हणतो, नाही विनय काका, अर्जुनने अमोलच्या आठवणीत काढलेल्या रात्री, आपलं होरपळलेलं कुटुंब मी नाही विसरू शकत. कदम म्हणतात, मग काय तुमच्या मनात? स्वप्नील म्हणतो, ते नाही सांगू शकत. पण रुपाली म्हणते ना तसं. 7 वर्षाचं दुःख आम्ही एवढ्या सहजासहजी नाही विसरू शकत. आप्पी आवरत असते. अमोल म्हणतो, वा मा, आज साडी? ते असून म्हणते, अरे ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे ना म्हणून साडी नेसली. अमोल म्हणतो, मा, तू नेहमी बेस्ट दिसते, पण आज ना खूप म्हणजे खूप बेस्ट दिसते. ती बासा, पहिले आंघोळीला जा. आता अमोल निघून जातो. आप्पी मिऱ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, पण ते काय होत नाही. तेवढ्यात अर्जुन येतो आणि बघतो आणि म्हणतो, मी काही मदत करू का? ती नाही, झालं. तो करायला लागतो. ती अर्जुन, तो थांब. आप्पी बाहेर बघते म्हणते, कुणी बघितलं ना परत वाद होतील. मनात म्हणते, अर्जुन, तुझे जे गुण आहे ना ते शोधूनही कुठल्या पुरुषात सापडणार नाही. अर्जुन म्हणतो, झालं. ते त्याच्याकडे बघत राहते. तो झालं हे. ती म्हणते, थँक्यू. ती जायला लागते. तो आप्पे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. काल जे काय झालं ना तेवढ्या आप्पीला फोन येतो. ती म्हणते, 1 मिनटं. ती फोनवर बोलते आणि म्हणते, अर्जुन, मला घाई आहे, आपण नंतर बोललं चालेल का? तो हां हां, तू जा. ती निघून जाते. अर्जुन म्हणतो, एकदा आप्पीशी बोलून तिची माफी मागावीच लागणार आहे, नाहीतर ही गोष्ट माझ्या मनाला खात राहील. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.